नमस्कार मित्रांनो. अनेक जण म्हणतात की ग्रीन टी पिऊन वजन कमी होतं का? खरंच. चला तर मग आपण आता हे मार्केटिंग न बघता विज्ञानाच्या भाषेमध्ये त्याला समजून घेऊ की ग्रीन टीमध्ये काय असतात तर कॅटेचिन्स असतात आणि EGCG. आता हे EGCG आपल्या शरीरामध्ये मेटाबॉलिझम थोडंसं वाढवतात, परंतु अनेक जण याला फॅट बर्निंग ड्रिंक असं म्हणतात. परंतु इथं जर महत्त्वाचं सत्य जर बघायला गेलं तर हा परिणाम अत्यंत कमी असतो. म्हणजे वैज्ञानिक भाषेत जर मी तुम्हाला सांगायला गेलो तर ग्रीन टीमुळे दिवसाला फक्त 30 ते 50 कॅलरीज अतिरिक्तपणे बर्न होतात. परंतु आता 30 ते 50 कॅलरीज म्हणजे किती? तर अगदी एका बिस्किटापेक्षा सुद्धा कमी. म्हणूनच स्पष्ट जर सांगायचं झालं तर ग्रीन टी हे फॅट जाळत नाही. ग्रीन टीमुळं फॅट मेल्ट होत नाही. ते फक्त आपल्या मेटाबॉलिझमला थोडंसं बूस्ट करतं. फक्त ग्रीन टी पिऊन वजन कमी होणार नाही, लक्षात घ्या. याचा अर्थ मग ग्रीन टी वाईट आहे का? तर अजिबात नाही. यामध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट्स असतात की जे आपली भूक कमी करतात, आपलं डायजेशन सुधारतात, आपला जो काही शुगरचा रिस्पॉन्स असतो तर ते सुद्धा सुधारला जातो. परंतु जर वजन कमी करण्यामध्ये ग्रीन टीचा हिस्सा खूपच कमी आहे. म्हणजे तो थोडक्यात सांगायचं तर तो मुख्य हिरो अजिबात नाही आहे, तो एक सपोर्टिंग ॲक्टर आहे. वजन जर खरोखरच कमी करायचं असेल ना तर तुम्हाला 70% तुमचं डाएट काम करणार आहे, 20% तुमचा व्यायाम करणार आहे, 10% तुमची झोप आहे, ताणतणावाचं मॅनेजमेंट आहे. ग्रीन टीने काय होणार आहे तर फक्त छोटासा तुम्हाला बोनस मिळेल. ही कुठलं जादू नाही आहे, लक्षात घ्या. प्युअर सायन्स जर तुम्हाला सांगायचं झालं तर ग्रीन टी नक्कीच प्या, परंतु याच्या संदर्भातल्या चुकीच्या अपेक्षा मात्र नक्कीच ठेवू नका. स्टे सायंटिफिक, स्टे स्मार्ट. थँक्यू.